राज्य सरकारने पहिलीपासून सक्तीचा हिंदी विषय घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्यभरात पडसाद पाहायला मिळत आहेत। नांदेडमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले। प्रतिकात्मक शासकीय निर्णयाची होळी करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मराठी माणसाची गडचेपी होत आहे। सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा ठाकरे शिवसैनिकांनी दिला आहे। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। हिंदी भाषेच्या सक्ती विरोधामध्ये जे आहे ते राज्यभरामध्ये त्याचा विरोध केला जात आहे। हिंदी भाषेचा निर्णय रद्द करावी अशी मागणी होत आहे आणि आज नांदेड शहरातील ITI चौकामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जे आहे ते हिंदी भाषेच्या सक्तीचा GR जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष बबनराव बारसे आहेत। दादा, काय सांगाल, आज आपण GR जाळून या ठिकाणी निषेध केलेला आहे, काय सांगाल? आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे या सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जे 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीचा GR काढलेला आहे आणि या मराठी भाषेचा अपमान करून, मराठी माणसांचा अपमान करून तो GR काढला। त्या GRच्या विरोधात आज आम्ही या GRची पूर्ण होळी केलेली आहे आणि शासनाचा जाहीर निषेध केलेला आहे। यापुढे जर या शासनाने त्वरित हा GR काढलेला रद्द न केल्यास आम्ही तीव्र असं आंदोलन नांदेड जिल्हा शिवसेना स्टाईलने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं जाहीर आवाहन करतो। 5 तारखेला ठाकरे साहेबांनी जे आहे ते आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, तर आपली नांदेडमधील शिवसैनिकाची काय भूमिका राहील? आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत हे पूर्ण पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, अंबादासजी दानवे यांच्या आदेशानुसार त्यांनी जर आम्हाला आदेश दिला की मुंबईला या, तर आम्ही मुंबईला जाणार आणि नांदेडला जर मोर्चा काढा म्हटलं तर आम्ही नांदेडला करणार। हे याच्यामध्ये कुठलीही तीळमात्र शंका नाही। आम्ही तीव्र त्यांनी जे आमचा जो आदेश असेल पक्षाचा तो आदेशाचे आम्ही पालन करणार। ते जे आदेश काढलेले आहेत त्या तिसऱ्या भाषेची आवश्यकताच नव्हती। सरकार म्हणते बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर हिंदीची आवश्यकता आहे, पण आज बाहेरचे राज्यातले माणसं आमच्या महाराष्ट्रात येतात, मग त्यांना मराठीची सक्ती का नको? त्यांनी मराठीची सक्ती असली पाहिजे, त्यांनी मराठी भाषेतच बोलले पाहिजे। ज्या माणसाला जे भाषा अवगत करायची त्यांनी आवश्यक अवगत करावं। जर आपण अमेरिके, जर्मन सारख्या ठिकाणी गेलो तर आपण जर्मनी बोलावं, जपानला गेलो तर आपण जपानी बोलावं, नंतर भाषा ही शिकता येते। पण आज लहान मुलांना 1ली ते 5वीतल्या मुलांना जर हिंदी सक्ती कराल तर मराठीवर अन्याय होईल। आमच्या आईबापाची भाषा मराठी आहे आणि मराठीला कुठेतरी बगल देण्यासाठी हे गुजराती हे आम्हाला हिंदी लाभवत आहेत, म्हणून आम्ही मराठी माणूस हे कधी सहन करणार नाही, आम्ही खपून घेतला जाणार नाही। जोपर्यंत हे GR रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। कुठल्याही परिस्थितीमध्ये या सरकारला हे GR मागे घ्यावाच लागेल। एकंदरीत आपण पाहू शकता, मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि ही भाषा मराठीच राहिली पाहिजे आणि त्यामुळे हिंदी भाषेचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी जे आहे ते आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जे आहे ते GRची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला। कॅमेरामॅन हर्षवर्धन कांबळे सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।